नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वी आपण अर्थशास्त्राच्या क्वेश्चन बँकमधील वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न पाहिलेला आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 5चा सुद्धा आपण अतिशय सविस्तर अशा पद्धतीने आढावा घेतलेला आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करा हा प्रश्न प्रकार पाहणार आहोत. तर या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला एक विधान दिलं जातं. त्या विधानामध्ये कोणती संकल्पना दडलेली आहे ते आपल्याला ओळखायचं असतं आणि त्यानंतर त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण करायचं असतं. संकल्पना ओळखण्यासाठी एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी दुसरं गुण असे 2 गुण या ठिकाणी या प्रश्नांच्या संदर्भामध्ये दिले जातात. तर सुरू करूया आपण. प्रश्न पहिला. एक मालाने तिच्या परिसरातील 25 कुटुंबातील उत्पन्न आणि खर्चाची माहिती गोळा केली. तर मित्रांनो, ही सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणायचं? तर बघा, अर्थव्यवस्थेतील लहान लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता वरील उदाहरणामध्ये मालाने तिच्या परिसरामधल्या 25 कुटुंबाच्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती घेतलेली आहे. म्हणजे यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. समाजातील हे जे लहान लहान कुटुंब आहेत हा वैयक्तिक घटक आहे आणि या घटकांचं उत्पन्न आणि खर्च किती आहे या संदर्भामध्ये त्यांनी त्या स्वरूपाची माहितीही गोळा केलेली आहे. यानंतर दुसरा प्रश्न. रमेशने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण खर्च व एकूण बचत यांचे विश्लेषण केले. तर यामध्ये स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. अर्थव्यवस्थेतील मोठ्या किंवा समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. तर रमेशने या उदाहरणामध्ये 19-20 या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेतील जे एकूण समुच्चयात्मक घटक आहेत त्यामध्ये एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण खर्च, एकूण बचत तर यांचं विश्लेषण केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही स्थूल अर्थशास्त्रातली संकल्पना आहे. यानंतर तिसरं. रोहननं लाकडाच्या तुकड्यांमधून दागिन्यांचा बॉक्स तयार केला. तर ही रूप उपयोगितेची संकल्पना आहे. तर वस्तूच्या आकारमानामध्ये किंवा स्वरूपामध्ये बदल करून जेव्हा वस्तूतील उपयोगितेमध्ये वाढ होते तेव्हा त्याला रूप उपयोगिता असं म्हणतात. आता बघा, लाकडामध्ये तेवढी उपयोगिता नाही, परंतु त्या लाकडापासून रोहननी दागिन्याचा बॉक्स तयार केलेला आहे आणि त्यामुळं लाकडापेक्षा त्या बॉक्समध्ये अधिक उपयोगिता ही जाणवेल. तर अशा पद्धतीनं या संकल्पनेमध्ये रूप उपयोगिता ही संकल्पना समाविष्ट आहे. चौथं बघा. कविताने आपली भूक भागविण्यासाठी अतिरिक्त भाकरीचे सेवन केले. तर यामध्ये सीमांत उपयोगितेची संकल्पना दिसून येते. तर सीमांत उपयोगिता कशाला म्हणायचं? तर वस्तूच्या प्रत्येक नगाच्या सेवनापासून उपभोक्त्याला मिळालेली अतिरिक्त उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. यानंतर 5वं.
कौशिकने त्याच्या मासिक उपभोगासाठी 10 किलो गहू 40 रुपये प्रति किलो दराने विकत घेतला. तर यामध्ये वैयक्तिक मागणीची संकल्पना आहे. वैयक्तिक मागणी कशाला म्हणायचं, तर एका विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याकडून जी मागणी केली जाते त्या मागणीला वैयक्तिक मागणी असं म्हणायचं. आता या ठिकाणी विशिष्ट पिरियड आहे, मासिक कालखंड आहे, 40 रुपये प्रति किलो गव्हाचा दर आहे, त्यावेळेस 10 किलो गव्हाची मागणी ही करण्यात आलेली आहे. म्हणजे वेळ, त्यानंतर किंमत आणि वस्तूचे परिमाण हे घटक या उदाहरणामध्ये दिसून येतात. त्यामुळं वैयक्तिक मागणीची संकल्पना या उदाहरणातून ही साकार होते. त्यानंतर 6वं, अमनने आपल्या शिवणकामाच्या दुकानात शिवणकामाचे यंत्र आणि फर्निचर खरेदी केले. तर या ठिकाणी अप्रत्यक्ष मागणी दिसून येते, कारण उत्पादक घटकांना असणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. याच्यामध्ये यंत्र, इतर सामुग्री ही आपल्या उदाहरणामध्ये आलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ही अप्रत्यक्ष मागणीची संकल्पना आहे. यानंतर 7वं, दुधाची किंमत 10% वाढली तरी किरणच्या दुधाच्या मागणीत बदल झाला नाही. तर याला संपूर्ण अलौकिक मागणी असं म्हणायचं. जेव्हा वस्तूच्या किमतीत वाढ किंवा घट झालेली असतानाही मागणी जर स्थिर राहत असेल तर त्याला संपूर्ण अलौकिक मागणी असं म्हणायचं. आता दुधाची किंमत 10% वाढलेली आहे तरी किरणनं त्याच्या दुधाच्या मागणीमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण अलौकिक मागणी ही दिसून येते. यानंतर 8वं, अमूलच्या कॅफेमध्ये चहाची मागणी 5% वाढली, कारण कॉफीच्या किमतीत 10% वाढ झाली. तर या ठिकाणी आपल्याला छेदक लवचिकतेची मागणी दिसून येते. आता छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूतील किमतीच्या बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल म्हणजे छेदक लवचिकता होय. छेदक लवचिकता काढण्यासाठी एक सूत्रही सांगितलं जातं, ते बघा की मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. या ठिकाणी अ वस्तू म्हणजे मूळ वस्तू आहे आणि ब वस्तू म्हणजे ही अन्य वस्तू आहे. आता बघा या उदाहरणामध्ये चहाच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तरीही चहाची मागणी 5% वाढलेली आहे, कारण कॉफीच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली आहे म्हणून. तर कॉफीच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम म्हणून चहाच्या मागणीमध्ये 5% वाढ झालेली आहे. ही छेदक लवचिकता आहे. यानंतर 9वं, अमर दररोज 300 रुपये या भावाने 50 डझन आंब्याची विक्री करतो. तर यामध्ये पुरवठ्याची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. तर पुरवठा म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा असं म्हटलं जातं. यानंतर 10वं, अजयच्या पापड आणि लोणच्याच्या उत्पादक युनिटमध्ये एकूण 5,000 मशीनसाठी 1,00,000 भाड्यासाठी
व रुपये 2,00,000 कामगाराच्या वेतनासाठी खर्च झाला. तर या ठिकाणी एकूण खर्चाची संकल्पना आपल्याला दिसून येते. तर संयोजकाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च होय. उत्पादनाच्या विविध पातळ्यांवर केला जाणारा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केली की एकूण खर्च मिळतो. एकूण खर्च काढण्यासाठीचं एक सूत्र सुद्धा सांगितलं जाते बघा. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. तर या उदाहरणामध्ये एकूण स्थिर खर्च हा 5,000 रुपये आणि एकूण बदलता खर्च हा 3,00,000 रुपये आहे. तर असं एकूण 3,05,000 रुपये हा एकूण खर्च आहे. आता मित्रांनो, एकूण स्थिर खर्च म्हणजे बघा, यंत्रसामुग्री, जमीन, इमारत यावरती जो खर्च केला जातो याला स्थिर खर्च असं म्हणतात. कच्चा माल, त्यानंतर भाडे, श्रमिक यांच्यावरती जो खर्च केला जातो त्याला बदलता खर्च असं म्हणतात. तर या उदाहरणामध्ये एकूण खर्च हा 3,05,000 रुपये झालेला आहे. यानंतर बघा 11वं, अनूप हेअर ऑइलला जवळचा पर्याय नाही. तर यामध्ये मक्तेदारीची संकल्पना आहे. तर मक्तेदारी म्हणजे असा बाजार की ज्यात एकच विक्रेता असतो व त्याचे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो. तर वरील उदाहरणामध्ये अनूप हेअरला जवळचा पर्याय उपलब्ध नाही आणि त्यामुळे ती मक्तेदारीची संकल्पना आहे. यानंतर 12वं, सूर्योदय कॉस्मेटिक कंपनी जाहिरात, रेडिओ आणि दूरदर्शनवर खर्च करते. तसेच मागणी वाढविण्यासाठी त्यांच्या शॅम्पू उत्पादनाचे विनामूल्य नमुने वितरित करते. तर ही विक्री खर्चाची संकल्पना आहे. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय. आता या उदाहरणामध्ये सूर्योदय ही जी कॉस्मेटिक कंपनी आहे ती रेडिओ, दूरदर्शन आणि इतर जाहिरातीच्या माध्यमाबरोबरच त्यांचं जे प्रोडक्ट आहे शॅम्पूचं ती विनामूल्य त्या शॅम्पूचे नमुने हे वितरित करत असते. उद्देश हा आहे की कंपनीच्या उत्पादनाचा खप हा वाढावा आणि त्यासाठी अशा स्वरूपाचा विक्री खर्च केला जातो. यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे बघा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने सूचीबद्ध कंपन्यांची समभागाची किंमत प्रतिबिंबित करण्यासाठी शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणून सेन्सेक्स विकसित केला आहे. मित्रांनो, या ठिकाणी विशिष्ट हेतू निर्देशांकाची संकल्पना आपल्याला प्रत्ययास येते. बघा, विशिष्ट हेतू निर्देशांक कशाला म्हणायचं आणि ही काय संकल्पना आहे. जेव्हा निर्देशांक हा काही विशिष्ट हेतूने तयार केले जातात तेव्हा त्याला विशिष्ट हेतू निर्देशांक असे म्हणतात. उदाहरणामध्ये आयात निर्यात निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक इत्यादी. तर या उदाहरणामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने बघा सूचीबद्ध कंपन्याच्या समभागाची किंमत प्रतिबिंबित करण्यासाठी शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणून सेन्सेक्स विकसित केलेला आहे. तर म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जे लिस्टेड शेअर्स असतात, म्हणजे बघा मित्रांनो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे 5,000पेक्षा अधिक कंपनी आहेत.
परंतु त्यापैकी केवळ 30 कंपन्यांचे शेअर्स त्या ठिकाणी त्या लिस्टेड याच्यामध्ये घेतले जातात आणि मग त्यांचे जे शेअर्स असतात त्याच्या एकत्रीकरणातून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स तयार केला जातो आणि तोच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर निर्देशांक असतो. तर अशा पद्धतीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बाजाराचा शेअर निर्देशांक म्हणून सेन्सेक्सला विकसित करण्यात आलेला, सेन्सेक्सला विकसित करण्याचा हेतू हा या पद्धतीचा विशिष्ट हेतू आहे. त्यामुळं या ठिकाणी विशिष्ट हेतू निर्देशांक असल्याचं आपल्याला लक्षात येतं. यानंतर 14 2015-20 या कालावधीत महाराष्ट्रातील कच्च्या कापसाच्या उत्पादनात होणारे बदल मोजण्यासाठी कृषी संशोधन संस्थेने निर्देशांक क्रमांक तयार केला. तर यामध्ये आपल्याला संख्यात्मक निर्देशांकाची कल्पना ही लक्षामध्ये येते. तर अर्थव्यवस्थेतील एखाद्या वस्तूच्या उत्पादनातील किंवा विविध वस्तूंच्या उत्पादनातील दोन भिन्न कालावधीतील बदलाचे संख्यात्मक निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. तर ही संख्यात्मक निर्देशांकाची संकल्पना आहे. तर महाराष्ट्रातील कृषी संशोधन संस्थेने 2015 ते 20 या कालावधीमधील महाराष्ट्रातील कच्च्या कापसाच्या उत्पादनामध्ये होणारे बदल मोजण्यासाठी अशा स्वरूपाचा हा संख्यात्मक निर्देशांक तयार केलेला आहे. यानंतर 15 मनीषने त्याच्या कापडाच्या कारखान्यात रेडीमेड शर्ट तयार करण्यासाठी 100 मीटर सुती कापड विकत घेतला. यामध्ये मध्यम वस्तू ही संकल्पना आहे. तर मध्यम वस्तू कशाला म्हणायची? तर बघा, कच्चा माल ते अंतिम वस्तू या दरम्यानच्या ज्या वस्तू असतात त्यांना मध्यम वस्तू असं म्हटलं जातं. बघा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये द्विमापन टाळण्यासाठी केवळ अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे मोजलं जातं. अंतिम वस्तू आणि सेवांमध्ये कच्च्या वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, मध्यम वस्तू या सर्वांच्या किमती या समाविष्ट असतात. आता बघा, वरील उदाहरणामध्ये रेडीमेड शर्ट आहे. हा रेडीमेड शर्ट म्हणजे अंतिम वस्तू आहे. तर कापूस म्हणजे कच्चा माल झाला आणि कपडा म्हणजे मध्यम वस्तू झाली. तर या पद्धतीनं कापड ही मध्यम वस्तू आहे. म्हणजे कच्चा माल ते अंतिम वस्तू या दरम्यानची जी वस्तू असते तिला मध्यम वस्तू असं म्हटलं जातं. तर आता रेडीमेड शर्टमध्ये कापूस आलं, त्याच्यानंतर सूत आलं, कपडा आलं, या सगळ्यांच्या किमती या रेडीमेड शर्टच्या किमतीमध्ये या समाविष्ट असतात. यानंतर बघा 16 सरला या सेवानिवृत्त शाळेतील शिक्षिकेला शासनाकडून दरमहा 20,000 रुपये पेन्शन मिळते. तर या ठिकाणी हस्तांतरित उत्पन्नाची ही संकल्पना आहे. कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता मिळालेले उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय. या ठिकाणी सरला या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. ते सध्या कुठल्याही स्वरूपाचं उत्पादक कार्य करत नाहीत, परंतु
त्यांनी त्या अगोदर जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामुळं सरकार त्यांना दरमहा 20,000 रुपये पेन्शन देतं. हे हस्तांतरित उत्पन्नाचा हा प्रकार आहे, ही संकल्पना आहे. यानंतर 17 प्रकाशने लेखावर्ष 2018-19 दरम्यान 62,000 रुपये आयकर भरला. तर प्रत्यक्ष कराची संकल्पना यामध्ये दिसून येते. करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवरती हा कर आकारला जातो. ज्या व्यक्तीवरती हा कर आकारला जातो त्या व्यक्तीला तो कर भरणं हे सक्तीचं असतं. तर प्रत्यक्ष कराची ही संकल्पना या उदाहरणामध्ये आपल्याला दिसून येते. यानंतर 18वा प्रश्न, रिझर्व्ह बँक केंद्र सरकार व राज्य सरकारचे बॉन्ड्स, सिक्युरिटीज इत्यादी वस्तू विकून कर्ज उभारण्यास मदत करते. तर या ठिकाणी सरकारची बँक ही रिझर्व्ह बँक असल्याचं आपल्या लक्षामध्ये येतं. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारचा सल्लागार, प्रतिनिधी, मार्गदर्शक या भूमिकेतून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काम करावं लागतं. प्रसंगी कर्जसुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला उभा करून द्यावं लागतं. त्यांची बॉन्ड, सिक्युरिटीज विकावे लागतात आणि त्या माध्यमातून त्यांना कर्जही उभा करून द्यावं लागतं, कारण ती सरकारची बँक आहे. त्यानंतर 19 EVM बँक आपल्या ग्राहकांना डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा प्रदान करते. तर या ठिकाणी ही व्यापारी बँकांचे सहाय्यक कार्य आहेत. तुम्ही नुसतं सहाय्यक कार्य लिहिलं तरी चालतं. बघा, ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या व्यतिरिक्त ग्राहकांना अधिक सोयी आणि सुविधा देण्यासाठी व्यापारी बँकांना ही उदाहरणामध्ये आपल्या दिल्याप्रमाणे विविध स्वरूपाच्या सेवा या पुरवाव्या लागतात. त्यांना सहाय्यक कार्य असं म्हटलं जातं. यानंतर 20वा प्रश्न, केरळची के ज्वेलर्स कंपनी शेअर्सद्वारे 1,000 कोटी रुपये वाढवण्याचा मानस आहे. तर भांडवल बाजाराची संकल्पना आपल्याला दिसून येते. तर भांडवल बाजार ही काय संकल्पना आहे? तर भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे. भांडवल बाजार हा अधिक गुंतवणुकीसाठी सहकार्य करत असताना त्यातून आर्थिक वृद्धी घडवून आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून हा होत असतो. यानंतर 21वा, तमिळनाडूने पंजाब व उत्तर प्रदेशातून गहू खरेदी केला. तर अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापाराचा हा प्रकार आहे. जेव्हा देशाच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत व्यापार केला जातो तेव्हा त्याला देशांतर्गत किंवा अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. यानंतर शेवटचा, महाराष्ट्रातील हापूस आंबे आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. तर हा निर्यात व्यापाराचा प्रकार आहे. जेव्हा एका देशातील वस्तू आणि सेवा यांची दुसऱ्या देशामध्ये विक्री केली जाते तेव्हा त्याला निर्यात व्यापार असं म्हटलं जातं. तर सदरील उदाहरणामध्ये आपल्याला निर्यात व्यापाराची संकल्पना ही दिसून येते. तर मित्रांनो, संकल्पना ओळखून ते आपण सविस्तर अशा पद्धतीनं
त्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. यानंतर आपण दुसऱ्या प्रश्न प्रकाराच्या संदर्भामध्ये विचार हा करूया.